आणि महाराष्ट्रात आले गेले, महाराष्ट्रात किती वाघ तयार झाले, किती वाघ गेले. महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात किती वाघ तयार झाले, किती गेले. महाराष्ट्र आपला असा आहे भूमी, पुण्याची भूमी. महाराष्ट्रात संतांची भूमी, साधू संतांची भूमी. आपले महाराष्ट्रात इतकी पुण्याची भूमी आहे. महाराष्ट्रातले आपलं कुलदैवत आपली महाराष्ट्रातली अंबाबाई. ह्या महाराष्ट्र आपली इतकी पुण्याची भूमी. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं काही एवढं कुठल्या राज्यात इतकी सुविधा नाही, पण इतकं महाराष्ट्र आपलं चांगलं आहे. मराठी माणूस म्हणलं की अभिमान आहे आपल्याला, अभिमान. आपली मराठी भाषा मातृभाषा, आपली मातृभाषा आपण विसरायचं नाही. कुठं पण गेलो, कुठल्या पण राज्यात गेलो, कुठं पण गेलो, आपली मातृभाषा वापरायची. 2-3 लँग्वेज आपलं वापरायचं. मातृभाषा आपला महाराष्ट्र म्हणजे कुलदैव. महाराष्ट्रात आपली एवढी साधू संत झाले, इतकी संत झाले आपले. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, ही महाराज आपली इतकी संत झाली, साधू संत. त्यांनी हे केले तुकाराम महाराज, कुंडलिका महाराज, परत दामाजी पंत. इतके आपला महाराष्ट्रात आपले देव, ही कुलदैवत अंबाबाई. ही महाराष्ट्रातले आपले कुलदैवत अंबाबाई. आपण म्हणतो महाराष्ट्रात जगदंबे अंबाबाई. हे कुलदैवत महाराष्ट्रातली एवढं पुण्याची भूमी. महाराष्ट्रात आपण जिथनं मी येतो त्या महाराष्ट्रात, पुण्याच्या भूमीच्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला चांगदेव जाधव. या महाराष्ट्रातल्या पुण्याच्या भूमीत मला देवाने एक कला दिली, एक आवाज दिला. ह्या पुण्याच्या भूमीनं तुमच्या लोकांपर्यंत मी आवाज पोहोचवून. कुंडलिकाने आईबापांची सेवा केली. पांडुरंगाला इठवर त्यांनी बसलं. विठ्ठलाला देव कोणी केला? पांडुरंगाने. कुंडलिकाने देव केला पांडुरंगाला. इट फिकली, मी कुठं उभं राहतो? आईबापाची सेवा करत बसलाय म्हणलं. विठ्ठल म्हणला तो आईबापाची सेवा करत राहील, मी कुठं उभं राहू? इट फिकली ती विठ्ठलाला, इट फिकली तर तिथं राहिला. देवाला त्यांनी पांडुरंग केला. कुंडलिका महाराजांची आईबापांची सेवा केली तर दुनियात काय नाही. आईबापांची सेवा केली तर आपल्याला देव पण भेटतो, वरचा देव पण खाली येतो. आईबापांची सेवा केली तर ह्या पुण्याच्या भूमीतनं चांगदेव भाऊ जाधव हे करते. आईबापांची सेवा केली तर आशीर्वाद लागतो, देव आशीर्वाद देतो. हे आईबापच आपल्याला घडवणार, देव आपल्याला पालन पोषण हे करणार, आपले रक्ष देणारे, आपल्याला सांभाळणारे. हे आपण त्यांच्यासाठी म्हणतो. आपण आईबापांसाठी. आईबाप जे काय म्हणते ते आपल्याला चांगलं वळण शिकवते. ते वाईट मार्गाला जाऊ नको, ह्याच्या मार्गाला जाऊ नको, चांगल्याची संगत कर, चांगलं होईल. वाईटची संगत केली की वाईट होईल. गुन्हेगारीत घुसतो, क्षेत्रात घुसतो, हे करतो आपण. मारपीट करतो, भांडणं करतो, हे करतो, भांडणं करतो. ह्याचे लोक मर्डर करते, ते ह्याला मारते, ते एकामेकाचा जीव घेण्यात काय अर्थ आहे? भाईगिरी, गुंडगिरी, सगळं अति जिथं माती असते. तुम्ही अति केलं, तुमचं कर्म आणि तुमचा विचार, तुमची नीतिमत्ता, तुमची बुद्धिमत्ता, आणि तुम्ही तुमच्या मनाने विचार केलं, तुम्हाला काही सकाट कमी तुम्ही फक्त नीतिमत्ता चांगली ठेवली, बुद्धिमत्ता चांगली ठेवली, 4 गोष्टी जीवनात मेल्यावर काही सांगत नाही. अंगावरली कपडे सकाट येत नाही. आपण इथून आलोय, आपण उघडं जाताना पण नागवत जातोय. अंगावरचा करडूला सकाट नेत नाही. आपली माती होती, माती राख होती, आपली राख. मग अशा पुण्यातल्या भूमीतनं महाराष्ट्र आपला असा येतोय. महाराष्ट्रात आपले बडे योद्धा झालेले, बडे वीर झाले. छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आपला. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. राजांचा महाराष्ट्र आहे आपला. मग ह्या पुण्याच्या भूमीतनं चांगदेव जाधव भाषण करतो, यूट्यूबवर बनवतो, ब्लॉग बनवतो. अनेक लोकांनी मला सपोर्ट केला. अनेक लोकांनी, माझ्या मायबापांनी, माझ्या फॅन लोकांना नमस्कार करतो. मी कार्तिक वारींचं तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातलं मार्केट जाम करणार तुमच्या आशीर्वादांसाठी. मी महाराष्ट्रातल्या जनतांसाठी. अटक झालं तर चालेल, गोरगरिबावर कुठं भ्रष्टाचार होईल, कुठं काय होईल, कुठं अन्याय होईल, तिथं मी मजबूतीनं माझी एंट्री करणार आणि मजबूतीनं पाय टाकणार. तिथं कुठलं घाबरणार नाही, कोणाला विचार करणार ना. माझ्याकडे पावर नसो ना पैसा नसो, मी तिथं व्यक्तित्व 4 शब्द बोलून भाषण करीन. मी गरिबांसाठी, महाराष्ट्रातल्या जनतांसाठी, महाराष्ट्रातल्या मातींसाठी, युवकांसाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, येणाऱ्या पिढीसाठी, पुढच्या पिढींसाठी मी एक विचार, एक हिंदुत्व जागो करायला लागलो. तरुणांचं रक्त सळसळ करायला लागलो. महाराष्ट्रातल्या जनतांनी मला सपोर्ट करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.